शिंदे येत आहेत 22 यार्ड क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. जेवढे प्रेक्षक जोडले गेले त्या सगळ्यांचं स्वागत. याचसाठी केला होता अट्टासा शेवटचा क्षण गोड व्हावा. मॅच ऑन, मेगा फायनल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज हेमंत शिंदे तयार. पहिला बॉल बॅकफुटला गेल्या दोन खेळाडूंच्या मधोमध. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, चौकार. चांगली सुरुवात केली जाते. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. आखूड टप्प्याचा होता. गॅप शोधून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला फेकून दिलं. सीमेरेषेच्या पलीकडे चौकाराने सुरुवात. दुसरा चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न. घुटना टेक, तमाशा देख. यावेळेस मात्र कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र फेकला जातो आहे. डॉट चेंडूवरती अंक असतो 0. शून्याला नसते किंमत, परंतु यावेळेस केलाय प्रहार. नको ती ओळी, नको ती फरारी. बॉलने घेतलीये गगन भरारी. चेंडू सीमाबार, षटकार. काय कमालीचा फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. खरं तर बॉलला स्लॉट मध्ये घेतलं आणि स्लॉट मध्ये घेतल्यानंतर एका हाताने ऑलमोस्ट घुटना टेकून मात्र बॉलला फेकून दिलं. सरळ मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे समालोचन कक्षाच्या वरती सलामी देणारा षटकार. 6. बघा आयोजक, बॉल येतय का? नसल आलेला आहे. 3 चेंडू 10 धावा मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. प्रथमेश कदम ने दिखाया अपने बाजू का दम आणि ठोकला षटकार. हा चेंडू आहे बॅकफुटला गेलाय. टॅबिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. चांगला कव्हर अप केलाय. पुश करो खुश रहो. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये राहून पूर्ण केली जाते. क्रिकेटचा खेळ एका धावेचं महत्व फार मानलं जातं. सिंगल धाव आली आहे. संघाचा धावफलक मात्र आता 11 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. येथून प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झाले. चेंडू हव्यात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच अँड फर्स्ट विकेट इज डाऊन फॉर टीम सोनाट. जिथे फलंदाज सुरेश बनलेत. गोल्डन डकचे शिकार. फलंदाज बाद. पहिला धक्का मिळाला गेलाय. मिस्टर SS सुरेश सकपाळ भोपा फोडू शकले नाहीये. 0च्या योगदानावरती त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातो आहे. न्यू बॅटर इनॅट क्रमांक 3 वरती छोटा पटाका पण बडा धमाका. ओमकार इनॅट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांना दाखल केलं जात आहे. कमबॅक केला हेमंत शिंदे. सुरुवातीच्या चेंडूवरती चौकार षटकारांचा मार बसला, परंतु त्याच्यानंतर स्वतःची गुणवत्ता, स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं आणि कमबॅक केला आहे. यावेळेस दांडी 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 केली गोल. गोलंदाज बनलाय पॉवरफुल. फलंदाजाची 32 गोल. यू मिस, आय विल नेव्हर मिस. दुसरा धक्का. फलंदाज बाद. काय कमालीचा चेंडू फेकला होता. ओमकार यांना समजला पण नाही. छोटा पटाका पण धमाका केला नाही आणि तंबूच्या दिशेने माघारी परतले आहेत. खातही खोलू शकले नाही आहेत. बॅक टू बॅक झटके मिळाले जातात. हेमंत शिंदे यांनी सांगितलं आप शेर तो मैं सवा शेर आणि 2 विकेट त्यांनी मात्र मिळवले. चांगला गोलंदाजीचा नजराणा त्यांनी मात्र पेश केला आहे. पहिलं षटक संपलं. धावा आल्या 11, विकेट गेल्या 2 आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन शिंदे. हे देखील दुसरे मिस्टर SS आहे. ट्रिपल SS आहे. सचिन शिवाजी शिंदे SSS. गोलंदाज तयार. पहिला बॉल घेऊन षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल ऑन साइडला टॅबिंग क्रिकेट खेळला जात आहे. सलीम उडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला माहिती आहे अति घाई संकटात नाही. लालच बुरी बला होती है. बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्यामुळे डॉट बॉल. धाव घेतली नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात होती आहे. चांगली गोलंदाजी सचिन शिंदे. सुरुवात दमदार. षटक क्रमांक 2ची. दुसरा बॉल. दुसरा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय.
क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन. परंतु दुसरी धाव डायरेक्ट हिट. मी तर म्हणेन डायरेक्ट हिट करण्याऐवजी जर चेंडू गोलंदाजाच्या हातात दिला असता, जर त्यांनी चेंडू हातात घेऊन स्टंपला लावला असता तर मात्र विकेट मिळाली असती. मेगा फायनलची मॅच आहे. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती असं म्हटलं जातं. आणि इथून मात्र आता एक एक चूक ही तुम्हाला चॅम्पियन बनवण्याच्या स्वप्नापासून मात्र लांब घेऊन जाईल. हे ओळखून तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये आता करावा लागेल. प्रयत्न करा, यश मिळेल. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही खेळाडूंना, दोन्ही टीमच्या करावी लागेल. अटॅक केलाय कव्हरच्या वरून, वर शॉट. काय कमालीचा फटका. वाडिश लोंगोमला चिरत भेदत मस्तक वरती दस्तक देणारा खटाक, चौकार. फलंदाजाचं नाव आहे प्रथमेश कदम. प्रथमेश कदम ने दिखाया दाम. आणि आम्हीच बनणार सिंगम, आम्हीच करणार वार, आम्हीच करणार शिकार आणि आम्हीच बनणार शिकारी. काय कमालीची फलंदाजी केली जाते. एकापेक्षा एक फटके त्यांच्या बॅट मधून येत आहेत. आक्रमक बॅटिंग, तुफान. प्रथमेश कदम नावाचा तुफान ऑन साइडला. येथून देखील चकले गेले आहेत. नशीब खराब तर काय करणार अशोक सराफ. आणि हा बघा चौकार. वाडिश लोंगोमच्या पलीकडे 4 धावा इथून देखील येत आहेत. 4 धावांच्या बरोबरीने धावफलक मात्र आता वधारला जाईल. धावा 21 धावा स्कोर कार्डवर. 8 बॉल 21 धावा या प्रथमेश कदमने एका हाती बनवल्यात. म्हणजे जेवढ्या धावा संघाच्या आहेत तेवढ्या धावा प्रथमेश कदमच्या आहेत. काय कमालीची फलंदाजी, अफलातून बॅटिंग. डाव्या एष्टीच्या बाहेर दडपण दडपण दडपण. अंडर प्रेशर बॉलिंग सचिन शिंदे यांच्या माध्यमातून केली जाते. पंचांचा येणार वाईट धावेंचा इशारा. परंतु प्रथमेश कदमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी है. चीते की चाल बाज की नजर और प्रथमेश कदम की बल्लेबाजी पर संदेह नहीं करती है. हा खिलाड़ू एकता वाघ है. जब प्रथमेश कदम आते हैं तो सामने वाले को घुटने टेकनी पड़ती है. आणि काय कमालीची बॅटिंग प्रथमेश यांची होती है. येथून वार केला, स्लोट मधला बॉल उडवलाय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. षटकार. कमालीचा फटका. काय बॅटिंग केली जातीये. माचिस तो यो ही बदनाम है, आग तो प्रथमेश भाईने लगाई है असं म्हणायला पण आता हरकत नाहीये. 27 धावा त्यांच्या बॅट मधून त्यांनी कुठून काढल्यात आणि संघाच्या 28 झालेल्या आहेत. एक चेंडू होती वाईडची, एक धाव होती. प्रथमेश एकटा वाघ, अकेला शेर जो गेंदबाजों को कर रहा है ढेर. 1 मैन आर्मी. हर रन पे लिखा है प्रथमेश कदम का नाम. तूफान बॅटिंग. आखो टप्प्याचा बॉल होता, याला पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल मात्र निघून चाललाय. ह्या देखील बॉल निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. धावा मिळतील 4. 100 सुनार की 1 लोहार की. बारी बारी सबकी बारी, लेकिन अब की बारी प्रथमेश कदम की बारी. और प्रथमेश कदम का वार हमेशा होता है असरदार. और जब आती है प्रथमेश दादा की बारी तो दुनिया कहती है लय भारी. ये कमाल की बल्लेबाजी. 2 ओवर में इन्होंने काम को तमाम कर दिया. वातावरण में तहलका मचा दिया. आणि काय कमालीची बॅटिंग होती. आता धावा झाल्यात 2 ओव्हर नंतर 32 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद. प्रथमेश कदम सांगताय डोंट फियर व्हेन आय एम हियर, मैं हूं ना तो डरने की क्या बात है. आणि काय बॅटिंग केली जाते. एका हाती संघाच्या धावांना मात्र पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. 32 झाल्या. दडपण आहे. गोलंदाजांना मात्र विकेट काढावी लागेल. विकेट जर काढली नाही तर तुमची या टीमची विकेट पडेल असं देखील म्हणायला हरकत नाहीये. यावेळचा बॉल पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप. वाईट बॉल. वाईट चेंडू आला है. दडपण पाहायला मिळत आहे. दबाव में खिलाड़ी बिखरता भी है पण दबाव में खिलाड़ी निखरता भी है. कौन निखरेगा और कौन बिखरेगा हे पाहणं गरजेचं. बॅकवुडला गेल्यात. फटका खेचायचा होता. यावेळेस स्टॉपेज घेतली आहे. डिक्लेअर्ड झोन मध्ये गेलाय. डिक्लेअर्ड झोन मध्ये सिंगल धाव मिळतीये. एका धावेने मात्र प्रथमेश कदम यांना आता स्ट्राईक कधी मिळणार
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रथमेश कदम यांना तुम्ही स्ट्राईक पासून जेवढं दूर ठेवाल तेवढ्या कमी धावा तुमच्या संघासाठी हे ओळखावं लागेल. रोहे संघाला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, एकच घेतील मला वाटतंय. चौकार गेलाय, गॅप मध्ये बॉल, कोणताच खेळाडू नाही, अनपेक्षित चेंडू सीमा पार, नशिबाचा चौकार. आणि मला असं वाटतंय सोनाट संघाचे फलंदाज आता ज्या गोष्टीला टच करतील ती गोष्ट सोनं बनेल. कारण जेवढे फटके मारतात त्या प्रत्येक फटक्यावरती मात्र 4-6 धावा येत आहेत. नशीब स्वतः सोबत घेऊन आलेले आहेत, स्वतःची क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत, जिद्दीने लढतायत आणि जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी. पुढे सरसावल्यात, यावेळेस टबआउटचा वापर केलाय, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. काय बॅटिंग केली जाते यावेळेस. अनिकेतने सांगितलंय तू करू शकतो तर मी का करू शकत नाहीये. बहती गंगा में अनिकेतने पण आपले हात धोये आणि इथून मात्र एकापेक्षा एक वार केले जात आहेत. धावांची बरसात. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला उडवलाय. वाह क्या बात है. अनिकेतने सांगितलंय आली रे आली, आता माझी वारी आली आणि षटकार. ही बॅटिंग नाहीये, हा धावांचा पाऊस पडतोय. बिन मौसम रनो की बरसात. 50 पूर्ण झाली आहे. टाळ्या वाजवा सोनाट संघ, कारण 50 झालेल्या आहेत संघाच्या. काय बॅटिंग केली जाते, मॅच आली आहे रंगात. काय कमालीची मॅच होतीये. अनिकेत भाई यांना रनो के कातिल म्हटलं जातं. आजचा दिवस माझा आहे, टुडे स्टे इज माय डे. आणि काय कमालीची बॅटिंग. 4 चेंडू 17 धावेंचे योगदान दिले फलंदाज अनिकेत यांनी. कमालीची बॅटिंग. इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे रोहे संघाच्या गोलंदाजांसाठी. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. किती धावा येणार. 2 चेंडू आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला बॅकवर्ड झोन मध्ये गेला. इथून मात्र सिंगल धाव आली आहे आणि रोहे संघ सांगत असेल की कुठेतरी आम्ही वाचलो आणि एकच धाव आता मिळते. षटकार चौकार, षटकार चौकार. बऱ्याचशा वेळानंतर आलेली सिंगल धाव आणि 51चा आहेर दिला. आता 51चा आहेर दिला म्हणजे 51 धावा जमवल्यात. शेवटचा बॉल आहे. पुढे सरसावल्यात बॅक टू बॉलर. यावेळेस यस 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 इथून मात्र फलंदाज होतील नो डाऊट रन आउट. आणि रन आउटच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपला गेलाय. सोनाट संघाने धावफलकावरती धावा बनवल्या त्या म्हणजे 51 धावा आणि येणारे 18 चेंडू. आणि जर रोहे संघाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनायचं असेल तर पाठलाग करावा लागेल 18 चेंडू आणि 52 धावेचा. या 52 धावा चेज होतील की डिफेंड होतील. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला ट्रेलर, पण दुसऱ्या इनिंग मध्ये पिक्चर बघायला मिळणार का हे मात्र आता प्रश्न आहे. परंतु त्याचं उत्तर नक्कीच मिळेल. येणारे 18 बॉल विजयासाठी 52 धावेंची गरज. चला स्पीड अप घ्या. लगेच सलामीची जोडी पाठवा. गोलंदाजी करणारी टीम क्षेत्ररक्षण लगेच सजवा. अठरा चेंडू 52 धावा. 52 धावा 18 चेंडू. धावांचा डोंगर मात्र उभा केला गेलाय. या धावांच्या डोंगराला सर करत असताना कशा प्रकारची फलंदाजी होणार. रोहे संघाला देखील आपल्याला वगळून चालणार नाहीये, कारण रोहे संघाकडे देखील घातक फलंदाज आहेत. जशा प्रकारची फलंदाजी केली होती प्रथमेश कदम आणि अनिकेत या जोडीने, तशा प्रकारची फलंदाजी रोहे संघाचे फलंदाज करणार का. समोरच्यांनी केलाय वार, पण तुम्हाला करायचा आहे पलटवार आणि तो पलटवार आता केला जाणार का.
याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. येणारे आता 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 52 धावेंची गरज. 18 चेंडू 52 धावा. सलामीची जोडी मिस्टर SS शैलेश शिंदे आणि त्यांच्या समवेत विनायक शिंदे. शैलेशला काम करावं लागेल विशेष आणि विनायकला बनावं लागेल खलनायक, तेव्हाच धावा होणार. परंतु पहिला षटक P1चा गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक सकपाळ यांच्या हातामध्ये मात्र चेंडू दिलाय. छोटा पटाका बडा धमाका. सुरुवात पहिला बॉल. पहिला चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर. खराब बॉलने मात्र सुरुवात केली जातीये. तुमच्याकडे बऱ्याचशा धावा आहेत. एवढ्या धावा असताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे की तुम्ही धावा डिपेंड करू शकता आणि आत्मविश्वासाने मात्र तुम्हाला आता सुरुवात करावी लागेल. पहिला चेंडू सुवर आहे आणि अवांतर धावेने संघाचं खातं खुलं केलं गेलं आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. घुटना टेक तमाशा देख. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. टांगा पलटी घोडे फरार. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार आणि चौकाराने मात्र आता सुरुवात केली जातीये. समोरच्यांना सांगितलंय तुम भारी तो हम भी भारी आहे आणि इथून मात्र आता पलटवार केला गेलाय. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये होता. उडवलाय ऑन साइडला उडाला. खेळाडू चुकी करतायत. फलंदाज शैलेश शिंदे यांचा सोडलेला झेल येणाऱ्या वेळेमध्ये सोनार संघाला मात्र मागा ठरेल, कारण शैलेश शिंदे एक ऐसा खिलाड़ी जो किसी भी वक्त बाजी को पलटने की ताकत अपने पास रखता है आणि त्या शैलेश शिंदेचा सोडला गेलेला झेल इथून मात्र आता कसं आव्हान निर्माण करणार सोनाट संघाच्या गोलंदाजांसाठी. यॉर्कर वाह काय बॉल आहे. तेज तर्रार यॉर्कर लेझर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन वरती हा बॉल मात्र डिलिव्हर केलाय. खोलवर टप्प्याचा यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर आणि त्या यॉर्करचा वापर केलाय. धावा मिळतील फक्त 1 आणि संघ पोहोचलाय 7 या आकड्यावर. दांडी गोल. यो मिसाइल विल डेफिनेटली हिट. तू हुकला आणि मी ठोकला. दांडी गोल केली आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग टीमला. नवीन फलंदाज सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती गेले आहेत. सचिन जसं सर सचिन रमेश तेंडुलकर इंडियन टीम साठी तारणहार बनायचे, मॅच विनर बनायचे, तसं सचिन शिंदे हा रोहित संघासाठी मॅच विनर बनणार का याकडे मात्र आता नजर लागतील. जिथे येणारे 14 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 45 धावांची गरज. 14 चेंडू 45 धावा. सुरुवातच तुम्हाला आक्रमणाने करावी लागणार. हलक्या हाताने पहिला बॉल खेळून काढलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या पलुत्रूमध्ये चेंडूचं मात्र कलेक्शन केलं जात आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल वरती अंक असतो 0 आणि 0ला नसते किंमत. धावा स्थिरावल्यात 7 या आकड्यावरती. जब होगा 13 मेरा 7 तो बनेगी बात. इथून मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलं जाते ऑन साइडला. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका. सिंगल डाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. लो स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग या ठिकाणी सोनाट संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून होतीये. 2 धावा मात्र स्कोर कार्ड वरती पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपलाय. 52 धावांचा पाठलाग करत असताना रोहित संघाच्या धावा झाल्या. त्या धावफलकावरती 9 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता गरज असेल ती म्हणजे 43 धावांची. हाउ आर यू. आय एम फाईन. आणि स्कोर कार्ड वरती नंबर 9 धावा या स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. परंतु 12-43चं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये आता बदललं जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज सचिन कदम. एक होते प्रथमेश कदम ज्यांनी बॅटिंग मध्ये काम केलं. आता सचिन कदम गोलंदाजी मध्ये काम करणार का. पहिला चेंडू आहे.
पंचांचा लेग बायचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. बॉल गेलाय डिक्लेअर्ड झोन मध्ये. इथून मात्र एक धाव मिळती है. इक्के दुक्के से दाल डलने वाली नहीं है. इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त होगी. इथून आक्रमण आता करावं लागेल. प्रयत्न केले अपार परंतु स्वप्न नाही झालं साकार. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लगी तो छगी पर छगी नहीं लगी. आणि आलाय डॉट बॉल. डॉट बॉल वरती धाव नसते. डॉट बॉल दडपण वाढवणारा डॉट चेंडू असेल. इथून मात्र अटॅक केलाय. ऑन साइडला उडवलाय. बॉल जाईल का? यस इट इज डन. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय हवाई हल्ला. आसमानी तुफानी सुलतानी षटकार. इथून मात्र मी म्हटलं होतं हा खेळाडू विनायक नाहीये, हा खेळाडू खलनायक आहे. आणि विनायकने सांगितलंय नायक नाही खलनायक हूं मैं. आणि एक षटकार आलाय. पुढचा बॉल इथून देखील अटॅक केला. ऑन साइडला खेळाडू आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न. हातात आलेला लोण्याचा गोळा मात्र दान केला जातोय. तोंडातला घास हिसकावून घेतला गेला. डिरेक्टेड. सचिन शिंदे हार्ड लक. रनआउटच्या स्वरूपात कमिटेड सुसाइड. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली. अति घाई संकटात नाही. इथून मिळेल दुसरा झटका. फलंदाज बाद. धावा झाल्या धाव फलकावरती त्या म्हणजे 17 धावा. 17 पे होता है खतरा लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी. कारण आता वेळ आली आहे. वेळा जो देईल साथ तोच पुढे जाईल. साथी हात बढ़ाना. एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. आणि मिळून धावा बनवाव्या लागतील. प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगळ्या दिशेला बॉल उडवलाय. बॉल चाललाय डिक्लेअर्ड झोन मध्ये. इथून मात्र धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक. असं वाटतं या मॅच मध्ये आता मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे सोनाट संघाने. मी मगाशी सांगितलं संघाचं नाव आहे सोनाट, ज्यांनी भल्या भल्यांची लावली वाट. आणि त्या सोनाट संघाने या मॅच मध्ये आपला आता मजबूत इरादा केलेला आहे. इथून मात्र प्रहार केलाय. उडवलाय बॉलला. लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल का? या सिरीज डन. विनायक सांगतायत पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि इथून ठोकलाय षटकार. धावफलक वाढला जाईल. 2 ओव्हरचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा झाल्यात त्या धावफलकावरती 24 धावा. आणि समीकरणाचा आपण विचार जर केला येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 चेंडू 28 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. म्हणून संकटाच्या काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि इथून मात्र आता तेच प्रयत्न करण्याची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला, जिथे येणारे 6 बॉल विजयासाठी 28 धावांची गरज. कोण मारणार बाजी, कोण बनणार बाजीगर, इथून मात्र कोण करणार वार आणि कोण करणार शिकार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जिथे येणारे 6 बॉल 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा. पहिला बॉल ऑन साइडला गेलाय. बॉल डिक्लेअर्ड झोन मध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. गोलंदाज मात्र आता इथून बळकट इच्छाशक्तीने पुढे जाईल, कारण 5 चेंडू आणि मात्र आता 27 धावांची गरज. 2 चांगले चेंडू आणि विजय हा सोनाट संघाच्या बाजूने जाऊ शकतो. गोलंदाज तयार. पुढे सरसावले. ड्राईव्ह केले ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळतीये आणि आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 26 धावांचं गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला असेल. 4 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक रफ अँड टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते आहे.
4 चेंडू 26 धावा. इथून मात्र येते सिंगल धाव आणि या धावेच्या बरोबरीने सोनाट संघाने मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. सगळ्या संघांना पराभूत करून विजयाच्या उंबरठीवरती जाण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 3 चेंडू 25 ची गरज. 3 बॉल 25. इथून केलाय वार. नो लुक शॉट. शॉट ऑफ द मॅच. शॉट ऑफ द डे. बॉल चाललाय सीमा पार परंतु अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत. सकाळी 4 रुपयामध्ये घेतलेला पेपर संध्याकाळी 2 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. याचं कारण वेळ प्रत्येकाची असते आणि वेळ प्रत्येकाची बदलते. वेळेमध्ये तुम्ही धावा केल्या नाही आणि आता वेळ निघून गेली आहे. या धावांचं महत्व नाही आहे. ऑन साइडला यावेळेस फटका जरूर खेचून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू आहेत. धाव मिळतीये 1. मॅच मात्र आता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी मात्र 18 धावांची असेल गरज. सोनाट संघ केदारेश्वर महाकाली चषक 2025 वरती स्वतःचं नाव कोरताना पाहायला मिळेल. 1 चेंडू 18 धावांची गरज. 1 चेंडू 18 धाव आणि याच्याच बरोबरीने सोनाट संघ बनतो या मैच मधील विनर ऑफ द मैच. मशहूर हो रहा हूं मैं अपने काम से इसीलिए दुनिया जलती है सोनाट गांव के नाम से. आणि सोनाट संघ बनलाय चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट. वेल डन बॉयज. वेल प्लेड आणि मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन्स. काय खेळ राहिलाय. काय मॅच राहिले. काय कमालीचा खेळ केला. हार्ड लक टीम रोळे संघ. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढला परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागतंय. जिंकली आहे या ठिकाणी मॅच आणि सोनाट संघ बनलाय चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट. ज्यांनी मारली आहे बाजी आणि त्यांचा संघ मात्र या मॅच मध्ये बनलाय वाजीगर. वेल डन. वेल प्लेड. चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट केदारेश्वर महाकाली चषक 2025 चा चॅम्पियन सोनाट. आणि आता बक्षीस वितरण समारंभाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत आणि त्याची सगळी सूत्र आमचे साथी समालोचक राजेश सर यांच्याकडे सोपवली जातील. अगदी काही क्षणांमध्ये आपण बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मला या स्पर्धेमध्ये आज बोलावलं आणि मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण मला हा मंच दिला आणि माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत या विभागात पहिल्यांदा पोहोचवण्याची आपण संधी दिली त्याबद्दल केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी यांचा मनापासून आभार. धन्यवाद. मी तेच थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू. आणि बोलूया राजेश सर यांच्याकडे बक्षीस वितरण समारंभासाठी. धन्यवाद. जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबई रजिस्टर अंतर्गत श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा आणि या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यातील हा अंतिम सामना एक चुरशीचा सामना आपण पाहिला. तर दोन्ही बलाढ्य संघ आपल्या भेटीला आले होते. एका बाजूला रुळे संघ, दुसऱ्या बाजूला सोनाट संघ. दोन्ही दिग्गज संघ. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी वेगवेगळ्या संघांवरती मात करत पुढच्या फेरीत प्रवेश करत या ठिकाणी फायनल पर्यंत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यापर्यंत प्रवेश केला होता आणि तदनंतर रुळे संघ या ठिकाणी थोडासा कमी पडला आपल्या कामगिरीमध्ये. नक्कीच सोनाट संघाचं अभिनंदन असेल आणि रुळे संघासाठी मी नक्कीच सांगू इच्छितो एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. कारण तुम्हाला प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि ही मेहनत तुमची आज थोडी कमी पडली अशी म्हणावं लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी आपलं सुद्धा जेवढं सोनाट संघाचं अभिनंदन करावं तेवढंच आपलं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतंय. कारण दोन्ही संघ या चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र झाले होते. इथेच तुमचा विजय झाला होता हे मात्र नक्की. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी आजच्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, त्याचप्रमाणे संघ व्यवस्थापकांचं, क्रीडा खेळाडूंचं, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मी समालोचक राजेश पाताडे, माझ्या समवेत मानस मनोरे सर यांच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय.
संपूर्ण 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. 2 दिवस आपल्या सर्वांचा प्रतिसाद चांगला होता आणि एक यशस्वी स्पर्धा, एक विस्मरणीय स्पर्धा या ठिकाणी पार पडली आहे. त्यावेळी सगळ्यांचे प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटीच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय. उपस्थित मान्यवरांचे आता आपण या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी पंच म्हणून काम पाहिले होते ते शशी साटम सर, धनंजय कोळी सर, अमित गोलतकर सर यांचे सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा जगभर प्रक्षेपित करण्यासाठी ज्यांची मदत लाभली होती तेच यूट्यूब अर्थातच 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली गेली होती. त्याही टीमचं आम्ही या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,000 मान्य श्री किरण अशोक जंगम उद्योजक, मान्य श्री जयराम मोरे समाजसेवक यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम पारितोषिकची रोख रक्कम आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहताय ती सुद्धा पुरस्कृत केली गेली होती. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रुपये 12,500 कैलासवासी शंकर कोंडिया मोरे पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री दिनेश वसंत मोरे प्रोप्रायटर दिनेश कन्सल्टन्सी यांच्या मार्फत या ठिकाणी पुरस्कृत केले गेले होते. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक रोख रुपये 7,000 मान्य श्री शांताराम कृष्णा मोरे समाजसेवक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले होते. त्याचप्रमाणे युट्यूबचं सौजन्य कैलासवासी नारायण विठ्ठल मोरे व कैलासवासी सावित्री महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ मान्य श्री रमेश मोरे, अरुण मोरे, सचिन मोरे, निलेश मोरे, सुरेश मोरे, सतीश मोरे यांच्याकडून पुरस्कृत केले गेले होते. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, उभारता सितारा, लेजंड, खेळाडू चषक, सन्मान चिन्ह यांचं सौजन्य कैलासवासी पांडुरंग रामचंद्र मोरे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री दीपक पांडुरंग मोरे यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलं होतं. त्याचप्रमाणे या खेळपट्टीचं सौजन्य कैलासवासी शंकर रामजी शेलार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संदीप शंकर शेलार समाजसेवक, मान्य श्री सतीश शंकर शेलार समाजसेवक यांच्या माध्यमातून या खेळपट्टीचं सौजन्य लाभलं होतं. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेतील टी शर्ट सौजन्य मान्य श्री प्रदीप संपत जाधव यांच्या मार्फत पुरस्कृत केले गेले होते. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी पंचांचं सौजन्य मान्य श्री सचिन माने साहेब उद्योजक आणि मान्य श्री भीमसिंग साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून पंचांचं सौजन्य केले गेलं होतं. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अर्थातच मान्य श्री चंदन राजाराम चव्हाण साहेब, मान्य श्री अशोकदादा सकपाळ साहेब, मान्य श्री विलास मोरे, मान्य श्री आकाश संजय मोरे, मान्य श्री रवींद्रदादा सकपाळ, कुमारी प्राजक्ता तुकाराम सपकाळ, मान्य श्री DN मोरे साहेब, मान्य श्री निलेश विष्णू मोरे, मान्य श्री विजय शिंदे साहेब, मान्य श्री शंकर सीताराम मोरे, मान्य श्री किरण आनंद मोरे, कुमार विहान गणेश मोरे या सर्वांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या ठिकाणी आम्हाला लाभले. अजूनही कोणाची नावं घ्यायची राहिली असतील तर त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद ही स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल. तर या ठिकाणी नक्कीच आमच्या या 2 दिवशी स्पर्धेच्या दोन्ही दिवशी ज्यांनी अतोनात मेहनत करून रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी एक अचूक निर्णय देण्यासाठी या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी पंचगिरी म्हणून काम पाहिले ते नक्कीच मान्य श्री शशी साटम साहेब, धनंजय कोळी सर, त्याचप्रमाणे अमित गोलतकर सर यांचं या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीने